लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। ओझर येथे खंडेराव महाराज यात्रेसाठी आलेल्या तरुणाची शहरातील मध्यवस्तीतील जुन्या बस स्थानकात तीक्ष्ण हत्यारानं भुसकून हत्या करण्यात आल्यानं ओझर शहरात प्रचंड खळबळ उडाली होती। तुषार शिवाजी कडाळे असं खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून त्याचा भाऊ गोरख शिवाजी कडाळे याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे। दरम्यान या संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 3 पथके रवाना करण्यात आलेली होती। अवघ्या 36 तासाच्या आत मुख्य संशयिताला पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आलंय। पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर यांनी काल घटना घडल्यानंतर लागलीच घटनास्थळी भेट देऊन आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलिसांचे 3 पथक तयार केले होते। ओझर पोलीस स्टेशनचे गोपनीयचे दीपक गुंजाळ, जितेंद्र बागुल, विश्वनाथ धारबळे, राजेंद्र डंबाळे यांच्या पथकानं अवघ्या 36 तासाच्या आत मुख्य संशयिताला अटक केलेली आहे। शिवीगाळीतून हा खून झाल्याचा कबुली यावेळी मुख्य संशयित भूषण पवार यानं दिलेली आहे। दरम्यान तुषार कडाळे हा पत्नी आणि मुलीसह ओझरच्या यात्रेला आलेला होता। यात्रा फिरून झाल्यानंतर आपल्या साडूला टाउनशिप येथील घाणटाकी येथे सोडून घरी येत असल्याचं त्याने फोनवरून भाऊ गोरख याला सांगितलेलं होतं, परंतु उशिरापर्यंत तुषार घरी आला नाही आणि त्याचा फोनही बंद असल्याची माहिती मयताचा भाऊ गोरख याने दिल्यानंतर खुनाचा प्रकार उघडकीस आला। दरम्यान ओझर शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या बस स्थानकात कायमच अंधाराचं साम्राज्य असल्यानं या ठिकाणी कायम गर्दुले आणि मद्यपींचा वावर असतो। पोलिसांची क्वचितच होणारी पेट्रोलिंग या सर्वांनाच पोषक वातावरण निर्माण करणारी असल्यानं दिवसभर या ठिकाणी टवाळखोरांचा आणि रात्री नशेत जिंकणाऱ्यांचे अधिराज्य असते। त्यामुळे या भागात गुन्हेगारी वाढल्यानं सर्वसामान्य नागरिक येथील बस स्थानकात न येता सावित्रीबाई फुले चौकातच बसेसची वाट बघत उभे असतात आणि काल याच टवाळखोरानं तुषार कडाळे याचा जीव घेतलेला आहे। दरम्यान मुख्य संशयिताला अटक केलेली असून दुसऱ्या संशयिताचा पोलीस शोध घेत आहे। अझहर कादरी, नाशिक न्यूज, ओझर।